इथे बालकृष्णाची इथे छोटीशी मूर्ती आहे। त्यानंतर इथे बाजूला म्हणजे गाय आहे आणि इथे आपल्या मधोमध आपल्या आहे ते म्हणजे श्रीकृष्ण महाराज। ओम श्री रागम समर्पयामि पिंजरम समर्पयामि अक्षतम समर्पयामि। नमस्कार मित्रांनो, मी यशत चव्हाण स्वागत करतो माझ्या चॅनलवर यशत चव्हाणच्या नावाने। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आज आहे गोकुळाष्टमी। तर गोकुळाष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज गोकुळाष्टमी निमित्त मी आहे मालवणमध्ये आणि आज आमच्या घरी गोकुळ बसतो आणि गोकुळ कशा प्रकारे आज आपण साजरा करतो तर ते पाहूया। तर आता तुम्ही माझ्या मागे पाहता तर इथे आता सजावट वगैरे चालू आहे आणि कशा प्रकारे आपण तिथे पूजा करतो। त्यानंतर गोकुळ वगैरे बसलेला आहे। आता थोडासा उशीर झाला आहे आणि त्यानंतर भजन वगैरे होईल आणि रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मतो तर त्याचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर चला, आजचा व्हिडिओ हा होणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला, या ठिकाणी आता पूजेला सुरुवात झालेली आहे। आता आपले काका आहेत तर ते पूजेला बसलेत आणि आज काकांनी उपवास ठेवलेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आणि त्यानिमित्त आज काका पूजा करतील आणि त्यानंतर आपल्याला सुरुवात होईल। तर या ठिकाणी आपले आजोबा मंत्र म्हणतात। पलीकडे गंधपुष्प ओम नमः विष्णु गोविंदाय नमः मधुसूदना माधवा केशवनागाय नमः। ओम श्री रागम समर्पयामि पिंजरम समर्पयामि अक्षतम समर्पयामि समर्पयामि। ओम समृतिं बेलम समर्पयामि बेलम समर्पयामि। ओम बेलम समर्पयामि एका बेल तगडे बेलगार ओम श्री बेलम समर्पयामि
वेदं समर्पयामि। आता या ठिकाणी आपल्या गोकुळाची पूजा झालेली आहे आणि आता आपण जाऊया ते म्हणजे देवघरामध्ये, आणि देवघरामध्ये आपण पूजा चालू आहे इकडे. हा आमचा हा देवारा आहे. या देवाऱ्याची काका पूजा करतात. त्यानंतर घरातले आपले आजोबा हे गोकुळाची पूजा करतात इकडे. अशा तऱ्हेने आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आपण गोकुळाचा बघूया की कशा प्रकारे दिसतोय ते. चल. अशा तऱ्हेने आता पूजा संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर आपल्या घरी भजन होणार आहे. तर भजन आपल्या ह्या घराच्या समोरची जी जागा आहे तिथेच होणार आहे. तर भजन कशा प्रकारे असतं ते पाहूया. आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आपल्या माणगावकरांचा पण आपला गोकुळ असतो, तर गोकुळ कशा प्रकारे आहे तर तिकडे सुद्धा भजन होणार आहे. तर ते पण आपण पाहूया. आणि त्यानंतर 12 वाजता श्रीकृष्ण जन्मणार आहे, तर तिथे पाळणा कशा प्रकारे असतो, पाळणा कशा प्रकारे म्हणतात, त्या सर्व गोष्टी आता आपण पाहणार आपल्या व्हिडिओमध्ये. तर चला पाहूया. आता वाड्यावरची मंडळी इथे जमलेले आहेत भजनासाठी आणि थोड्याच वेळात आपल्या इथे भजनाला सुरुवात होईल. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुदेव महेश्वरा गुरुदेव महेश्वरा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः ओम गणपती 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 नमः कुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ गोपाल कृष्ण महाराज की जय. गजानन महाराज की जय. बाल गोपाळ मंडळींचा असो. गोपाळ कृष्ण महाराज की जय. हरि हर हर महादेव. संत मंडळींचा असो. Thank you.
लोचनी सुख झाले हो साधणी सुख झाले हो साधणी सुख झाले रूप पाहता आता या ठिकाणी तुम्ही पाहताय इकडची मंडळी दुसऱ्या घराकडे गेलेली आहेत. तर तिथे होणार आहे ते म्हणजे भजन. ते माणगावकरांचा गोकुळ आहे. तर गोकुळ कशा प्रकारे ते पाहूया तिकडे. आणि आता बरोबर वाजलेले 10:30
आणि बरोबर 12 वाजता जेव्हा श्रीकृष्ण जन्मणार तिकडे आपल्या घरामध्ये पुन्हा येणार, तिथे पाळणा वगैरे होणार याच ठिकाणी. तर कशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. आणि चला आता आपण जाऊया शेजाऱ्यांकडे आणि तिकडे भजन पाहूया. चला आता आपण आलोय मांडगावकरांच्या गोकुळांकडे. इथे खूप सुंदर अशी मूर्ती आहे कृष्ण महाराजची आणि ही सुद्धा इथे घुमटीमध्ये असते. आणि त्यानंतर आपल्याकडे तुम्ही पाहायला इथे भजन होतं आणि तिथेच यांच्या आहे ते समोरची जागा आहे घराच्या समोर, तिथे इथे वाड्यातले मंडळी इथे जमलेले आहेत भजनासाठी. आणि थोड्याच वेळात इथे भजन चालू होईल आणि भजन कशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. चला शब्द कशा परब्रह्म ओंकारा म्हणजे गणपतीची स्तुती चाललेली आहे. परब्रह्म
महाराज की तऱ्हेने आता 11:50 वाजलेले आहेत. तर आता त्या साईडला आता भजन वगैरे करून झालं आहे आणि इथे आपल्या या समोरच्या घराच्या समोरच आपण आता कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच पाळणा करणार आहोत. तर अशा तऱ्हेने आता इकडे तयारी चालू आहे आणि नंतर हळूहळू मंडळ येईल आणि नंतर मग पाळणा गीत चालू होईल. बत्ती ठेव त्याच्यावर बत्ती. गोविंद गा 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 गोविंद गा
मी सांगतो आरती नाही बघा गेलो आणि आमच्या या ठिकाणी प्रसाद म्हणून तीर्थ नंतर सुंठवडा या ठिकाणी वाटतात. आता फायनली आता 12 वाजून गेलेले आहेत आणि आपण बघितलं असेल व्हिडिओमध्ये की आमच्या घरामध्ये आणि मांगेकरांकडे तर आता पाळणा म्हणून झालेला आहे. म्हणजे श्रीकृष्ण जन्म झालेला आहे, मस्तपैकी पार पडलेला आहे. भजन पण खूप छान झालं. आणि त्यानंतर आता आपण जेवणार आहोत. तर जेवणाला स्पेशल मेनू असणार आहे ते म्हणजे शेगलाची भाजी आणि त्यानंतर पोळ्या आणि त्यानंतर उसळ या सर्व गोष्टी असणार आहेत. तर आता आपण पाहूया आणि त्यानंतर लॉग एंड करूया. चला. इथे नैवेद्य दाखवलेला आहे घरच्या देवाला. ठिकाणी इथे आपल्या देवाला इथे नैवेद्य ठेवतोय आपण. नैवेद्य काय आहे तो पहा. इथे पोळ्या, शेगल्याची भाजी आणि उसळ आणि साखर हा नैवेद्य आहे. नमस्कार मित्रांनो, आता फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तुम्ही आजच्यानं बघितलं असाल की आज आपल्या घरामध्ये गोकुळाष्टमी कशा प्रकारे साजरी झाली तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले असेल. तर आणि अभंग होते, त्यानंतर गीत सुद्धा होते. तर खूप छान झाला आजचा कार्यक्रम. आणि त्यानंतर रात्री 12 वाजता गोकुळजन्म कशा प्रकारे साजरा होतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर हा होता आजच्या दिवसातला व्हिडिओ. तर उद्या आपण जाणार होते म्हणजे दहीहंडी आपल्याकडे असणार आहे. तर गोपाळकाला कशा प्रकारे असतो ते तुम्हाला सांगतो मी. आणि हे जो आपल्या समोर हा रस्ता दिसतो तिथेच आपला हा गोपाळकाला साजरा होणार आहे त्या उद्याच्या दिवसामध्ये. तर उद्याच्या दिवसाचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा. उद्याच्या दिवसामध्ये खूप छान होणार आहे, खास होणार आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जन्माष्टमीचा कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलची चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू पण अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.